1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. आज आपण उपवासाचे काप कसे बनवायचे ते बघतोय. खूप मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात. तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत आपण बघत असतो. प्रत्येक वेळेस तळं 9 दिवस खाणं पौष्टिक नसतं. तर हे दोनही काप पौष्टिक आहेत, झटपट होतात आणि उत्कृष्ट लागतात चवीला. तर सगळ्यात आधी कापला आपण कोटिंग देणार आहोत. त्यासाठी इथे वरई घेते मी. साधारण एक अर्धा कप वरई हवी. इथे वरईच्या ठिकाणी तुम्ही राजगिरा पीठ वापरलं तरी चालेल, पण वरईने आणखी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात. त्याचं पीठ करून घ्यायचं. चला तर मग इथे वरईचं पीठ दळून तयार आहे. खूप बारीक करायची गरज नाही. थोडंसं असं रवा ठेवलं तरी चालेल, म्हणजे ते दिसायला खूप सुंदर दिसतं कोटिंग. तर हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया. तर सगळ्यात आधी इथे सुरण घेतलाय. सुरण मी स्वच्छ धुवून घेतलाय. तर सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं. सुरण खाजरा असतो, हाताला तेल नाही लावलं तर हाताला इचिंग होतं, त्यामुळे तेल लावून घ्यायचं. आता याचा हा वरचा जो कव्हर आहे, कव्हरचा पोर्शन हा कट करून घ्या. आता सुरण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलाय. सुरणाच्या कव्हरला खूप माती असते, त्यामुळे तो स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. आता याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे. आता काप इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर सुरण आहे तो जरासा खाजरा असतो, जसं आळूची पानं खाजरी असतात. तर इथे माझ्याकडे चिंच गुळाचा कोळ आहे. इथे आमसुलाचं पाणी पण तुम्ही वापरू शकता. तर हे व्यवस्थित आपण सुरणाला कोट करून घेऊ, म्हणजे मग तो खाजरा नाही राहणार. हवं तर आमसुलाच्या पाण्यातही हे भिजवून ठेवू शकता काप, त्याचा खाजरेपणा कमी करण्यासाठी. पण हे चिंच गुळाच्या कोळाने या कापला मस्त तिखट आंबट गोड अशी चव येते. परफेक्ट. आता यामध्ये लाल तिखट घालायचं आणि सैंधव मीठ. मिक्स करूयात आणि याला छान कोट करून घेऊयात लाल तिखटामध्ये. चला तर मग मस्त असं लाल तिखटाचं कोटिंग चढलेलं आहे सुरणाच्या प्रत्येक कापला. आता हे जे वरईचं पीठ आपण बनवून घेतलं, हे पीठ घ्यायचं. यामध्ये पण लाल तिखट घालूयात आणि मीठ चवीपुरतं. मिक्स करूयात, म्हणजे मग ते कोटिंग किंवा आवरण आहे ते असं बेचव नाही लागत, मस्त अशी चव लागते कोटिंगला पण आणि आतल्या कापला पण. आता हे सुरणाचे काप घ्यायचे आणि एक एक काप यामध्ये घोळवून घ्यायचं आणि ठेवून घ्यायचं बाजूला. चला तर मग इथे सुरणाचे काप व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत. आता हे बाजूला ठेवूयात आपण. आता कच्च्या केळीचे काप. तर इथे कच्ची केळी आहे. तेल लावून घ्यायचं, कारण कच्च्या केळीला ग्रीस खूप असतं. देठाकडचा भाग कट करून घ्यायचा. पिलर घ्यायचं, पिलरने याचं साल काढून घ्यायचं. आता या ठिकाणी मी सुरण आणि कच्ची केळी वापरली आहे. तुम्ही रताळं वापरू शकता, बटाटा वापरू शकता. त्याचेही काप याच पद्धतीने केले तरी खूप सुंदर लागतात आणि कुरकुरीत होतात. तर आता साल काढून झाले की मधोमध असे 2 भाग करायचे आणि या केळीचे पण असे उघड काप करून घ्यायचे.
आता कच्च्या केळीला काय होतं ना, वॅक्सचं कोटिंग असतं. तर काय करायचं, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, मीठ घालायचं यामध्ये आणि एक 10 मिनिट ही केळी यामध्ये आपण ठेवून घेऊयात. दहा मिनिट झाले की एक सुती फडकं घ्यायचं आणि यावर हे काप काढून घ्यायचं. आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. आता या केळीच्या कापवर पुन्हा लाल तिखट घालायचं. जिरं चालत असेल, थोडी जिरापूड घातली तरी काहीच हरकत नाही. मीठ चवीपुरतं आणि मस्त कोट करून घ्यायचे मसाल्यामध्ये. चला तर आता हे जे वरईचं पीठ आहे जे आपण बनवून घेतलं, ज्यामध्ये सुरण घोळवून घेतलं, यामध्येच हे केळीचे काप घालायचे. याला पण कोटिंग करून घ्यायचं. तवा गरम केलाय, दोन्ही काप आपले बनवून तयार आहेत. तिथे केळीचे कापही मी कोट करून ठेवलेत. आधी सुरण करून घेऊयात आणि मग केळीचे काप. तर तेल गरम करून घ्यायचं. आणि विशेष म्हणजे ना, हे काप फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतात. कोट करून एका डब्यात, हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 3-4 दिवस व्यवस्थित टिकतात. जेव्हा हवं तेव्हा बाहेर काढायचं, फ्राय करायचं आणि गरम गरम कुरकुरीत खायचं. तेल गरम झालं की हे काप ठेवायला सुरुवात करायची. यावर झाकण ठेवूयात आणि एक 3 ते 4 मिनिट फ्राय करून घेऊयात. चला तर मग एक 5 ते 6 मिनिट झाकण ठेवून हे काप शिजवून घेतलेले आहेत. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, काप शिजवून निघतात. सेपरेट कुकिंग करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेले आहेत. परफेक्ट. आणि आता हे पलटी करूयात. मस्त मस्त कुरकुरीत होतात. वा. आणि आता झाकण ठेवायची गरज नाही, काप शिजलेत आपले. दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शिजवून घेऊ. थोडंसं तेल घालते, खूप ड्राय झालं. चला तर मग हे काप दोन्ही बाजूने मस्त असे फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढूयात एका प्लेटमध्ये. आणि आता याच पद्धतीने उरलेले काप पण मी शालो फ्राय करून घेते. चला तर मग इथे सुरणाचे काप आपले मस्त बनवून तयार आहेत. खूप सुंदर कुरकुरीत होतात. आता याच तव्यामध्ये आपले जे केळीचे काप आहेत हे घालायचे. केळीचे काप तर पटकन फ्राय होतात, खूप वेळ नाही लागत. आणि विशेष म्हणजे हे काप आहेत ना, मस्त कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात. आता हे काप झाकून ठेवायची गरज नाही, हे असेच फ्राय करायचे. थोडंसं हवं तर तेल घालायचं मध्यभागी. परफेक्ट. 3 ते 4 मिनिट लागतात एक एक साइड फ्राय होईपर्यंत. 3-4 मिनिट झालेत. आता हे टर्न करूयात, पलटी करूयात मस्त. आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचं. चला तर मग हे केळीचे काप दोनही बाजूने मस्त फ्राय करून झालेले आहेत. खूप छान दिसतात. जबरदस्त. आता हे कसे खायचे, असेच खाऊ शकतात. मस्त कुडूम कुडूम होतात. सुरणाचे पण छान असे कुरकुरीत होतात, चिप्स सारखे. केळीचेही तितकेच कुरकुरीत होतात. शेंदव मोठ्याची मस्त चव उतरते. चिंचगुळाचा आंबट गोडपणा अफलातून लागतात. उपवासाच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा चिंचगुळाच्या चटणी बरोबरही जबरदस्त लागतात. या नवरात्रीत नक्की बनवून बघा. सुरण केळी जर नसेल बनवायचं तर बटाटा रताळ याचे बनवा. नवरात्र विशेष उपवासाचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप वरई, सुरण, चिंचगुळाचा कोळ, लाल तिखट, चवीनुसार मीठ, कच्ची केळी, पाणी, मीठ. भगर रवाळ दळून घ्यायची. आता स्वच्छ धुवून घेत हाताला तेल लावत
सुरणाचे अशा पद्धतीने पातळ काप करायचे. आता यात चिंच गुळाचा कोळ मिसळून घ्यायचा. वर तिखट आणि मीठ घालायचं. आता भगरीच्या पिठात तिखट आणि मीठ मिसळून घेत सुरणाचे काप यात घोळवून घ्यायचे. आता कच्च्या केळीचे असे काप करायचे आणि मिठाच्या पाण्यात मुरवून घेत सुकवून घ्यायचे. आता यावर तिखट मीठ घालत भगरीच्या पिठात हे काप घोळवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने सुरणाचे काप झाकण ठेवत दोन्ही बाजूंनी शिजवून घ्यायचे. झाले आपले नवरात्र विशेष सुरणाचे काप तयार. आता केळीचे काप पण दोन्ही बाजूंनी झाकण न ठेवता फ्राय करायचे. झाले आपले नवरात्र विशेष केळीचे काप तयार. आज आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत उपवासाची मिसळ कशी बनवायची ते बघतोय. तर सगळ्यात आधी एक चमचाभर साजूक तूप कढईमध्ये गरम करायचं. जनरली काय होतं ना, शेंगदाण्याची आमटी करतात तर्री म्हणून, कट म्हणून, पण आज आपण ट्राय करतोय की परफेक्ट जी मटकीची मिसळ, त्याचा जो रंग येतो, त्याचं जे टेक्स्चर येतं, तसंच उपवासाच्या मिसळला येतंय का ते बघूयात. तर यामध्ये जिरं घालूयात. थोडंसं तूप अजून गरम होतंय. जिरं मस्तपैकी फुललं की यामध्ये खडे मसाले घालायचे. दालचिनीचे तुकडे, हिरवी वेलची, लवंगा 3 ते 4 आणि एखाद दुसरं काळं मिरी. आता इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा रादर प्रत्येक ठिकाणच्या प्रथा वेगळ्या असतात. काही ठिकाणी जिरा नाही खात, काही ठिकाणी खडा मसाला नाही खात. नाही घातलं तरी काही हरकत नाही. आता यामध्ये लाल तिखट घालायचं. हिरवी मिरचीची मिसळ नाही, आपण प्रॉपर लाल तिखटाची करतो. मिक्स करूया. गॅस शक्यतो बारीक करून तिखट घालायचं, नाहीतर तिखट करपू शकतं. त्यामध्ये पाणी घालूयात. मस्त. आता यामध्ये घालायचंय शेंगदाण्याचा कूट. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे आणि त्याचबरोबर खोवलेलं ओलं खोबरं, ओला नारळ. इथे सुकं वापरलं तरी चालेल. आता हे मिक्स करूया. मस्त रंग बघा काय सुरेख दिसतं. आता हे मस्त असं परतून झालं की इथे माझ्याकडे रताळ्याचे छोटे केलेले तुकडे आहेत आणि आता पाणी. जबरदस्त, अफलातून. आता मीठ घालूया आणि हे रताळं जे घातलंय हे शिजेपर्यंत आपल्याला हा कट मस्त शिजवून घ्यायचा आहे. चला तर बा, इथे आपला रस्सा, उपवासाच्या मिसळचा रस्सा कट बनवून तयार आहे. जबरदस्त दिसतोय. आता हे बघूयात. हे जे आपण यामध्ये रताळा घातलाय हे पण छान शिजलंय. रताळ्याच्या ऐवजी तुम्ही इथे बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी घालू शकता. पण आता मिसळ कशी सर्व करायची ते बघूयात. आता सर्व कशी करायची. येस, तर सगळ्यात आधी आपण खाली हे जे स्वीट पोटॅटो आहे त्याचा लेअर घालूयात. हा लेअर घालून झाला की यामध्ये उपवासाचा जो चिवडा येतो तो घालायचा, फरसाण म्हणून भन्नाट. आणि अर्थातच आता तर्री. आणि बारीक शेव. ही आलू भुजी आहे, उपवासाला चालते ती. आणि हवं तर थोडंसं खोवलेलं खोबरं, कलर कॉन्ट्रास्ट छान दिसतात म्हणून. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर, नसेल चालत तर नका घालू. कशी खायची अशीच खायची, दुसरं काही घालायची गरज नाहीये. हवं तर शिंगाड्याची पुरी किंवा राजगिराचा पराठा, राजगिराचं थालपीठ याच्याबरोबर अफलातून लागते. तोंडाला पाणी सुटलं. नवरात्र विशेष उपवासाची मिसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, दालचिनी तुकडा,
2 हिरव्या वेलची, 3 ते 4 लवंगा, 1 ते 2 काळी मिरी, 1 चमचा लाल तिखट, पाणी, पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाव कप ताजं किसलेलं खोबरं, अर्धा कप रताळं, चवीनुसार मीठ, उपवासाचा चिवडा, उपवासाची शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. तूप जिऱ्याच्या फोडणीत खडे मसाला परतून घेत यात तिखट, पाणी, शेंगदाण्याचा कूट, खवलेलं खोबरं, रताळ्याचे काप, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झाला आपला उपवासाच्या मिसळीचा कट तयार. आता अशा पद्धतीने ही उपवासाची मिसळ सर्व्ह करायची. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची खमंग मिसळ तयार. अरे देवा, उद्या संकष्टी आहे, साबुदाणा भिजत घालायचं विसरलं. अरे देवा, उद्या मोठी एकादशी आणि साबुदाणा भिजत घालायचं विसरलं. असं होतं की नाही खूपदा. चला तर मग साबुदाणा भिजत न घालता एकदम खमंग, खुसखुशीत आणि झटकीपट साबुदाणा थालीपीठ कसं करायचं ते आपण बघूया. अतिशय रुचकर होतं. तर हे साबुदाणा न भिजवताचं थालीपीठ करण्यासाठी 1 कप आपल्या घरातलाच साबुदाणा घ्यायचा. भाजायची भिजायची अजिबात गरज नाही. मिक्सरच्या भांड्यात हा साबुदाणा काढून घ्यायचा. यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची, आल्याचा तुकडा घालायचा, झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये हलकसं दळून घ्यायचं. साबुदाण्याचे फक्त तुकडे झाले पाहिजे. आता यामध्ये जिरं घालूयात आणि पुन्हा फक्त ब्लेंड करून घेऊया. आता हे अर्धवट दळलेला साबुदाण्याचं मिश्रण बाउलमध्ये काढूया. यामध्ये पाणी घालायचं. साबुदाणा डुबेल इतपत पाणी घालायचं. 1 कप साबुदाणा होता तर 1 कप पाणी घातलं. आता हे 5 मिनिटं बाजूला ठेवूयात. आपला आहे ना साबुदाणा मुरतोय तोवर एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आणि याचं असं साल काढून घ्यायचं. बटाट्याचं साल काढून झालं की बटाटा किसून घ्यायचा. चला, इथे बटाटा किसून झाला की हा किसलेला बटाटा लगोलग या साबुदाण्यामध्ये मिसळून घ्यायचा. म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही. पाणी बघा बऱ्यापैकी शोषलं गेलंय. चला, बटाटा छान मिसळून झाला. मिश्रण ऑलरेडी खूप सुकं सुकं झालंय, म्हणजे पाणी छान शोषून घेतलेलं आहे साबुदाण्याने. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं. मीठ घालूयात चवीप्रमाणे. भाजलेला शेंगदाण्याचा कूट मिसळून घेऊयात आणि हे सगळं प्रकरण मुरण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवूयात. चला, थालीपीठाचं पीठ मुरतंय तोवर कोशिंबीर तर करूच शकतो की नाही. म्हणजे थालीपीठ आणि चटणी किंवा कोशिंबीर कमाल लागते. आता हे काकडीचं 1 टोक काढून घ्यायचं. हे टोक काढलं की त्याच काकडीला असं घासून घ्यायचं, घर्षण करायचं. असं केल्याने काकडीचा कडूपणा कमी होतो असं म्हणतात. चला, आणि हे झालं कौतुक की काकडी किसून घ्यायची. चला, इथे अर्धा कप दही घेतलंय. यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा घालायचा. नाही मिरची घातली तरी चालेल, पण चव छान लागते. चवीपुरतं मीठ, साखर थोडी जास्त घालते, आमच्याकडे गोडसर आवडते ही कोशिंबीर. भाजलेला दाण्याचा कूट मिसळून घेऊयात सगळं. आणि आता ही जी काकडी आपण किसून घेतली ही पूर्ण काकडी त्याच्या पाण्यासकट घालायची. पाणी नाही मी काढून घेत. हे छान मिसळून घेऊया. मस्त अशी खमंग चवीची काकडीची कोशिंबीर देखील तयार आहे. हवं तर तुपाची आणि जिऱ्याची फोडणी तुम्ही वरण यामध्ये घालू शकता, पण गरज नाही, ही अशीच कमाल लागते. चला,
आता आपली कोशिंबीर होईस्तोवर 10 मिनिटं झाले. हे बघा थालीपीठाचं पीठ देखील छान दाटसर झालंय, म्हणजे पाणी बऱ्यापैकी आणि शोषून घेतलंय. आता थालीपीठ घालूयात. चला आता थालीपीठ घालून घेऊयात. तर तवा मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवलाय, त्यावर घालूयात साजूक तूप. तेल वगैरे घातलं तरी काही हरकत नाही. तूप घालून झालं की पळीभर मिश्रण घालून घ्यायचं आणि छान असं पसरवायचं. जसं आपण बिरडं किंवा घावण करतो ना, अगदी तसंच. एखादा चमचा घ्यायचा आणि पांगवून घ्यायचा. आणि हे छान एकसारखं आपण पसरवून घेतलं की यावर झाकण ठेवायचं, कारण साबुदाणा आपण भिजवून घेतलेला नाहीये, त्याला पुरेसा वेळ मिळाला नाही, तो शिजला पाहिजे. त्यामुळे झाकण ठेवून खालच्या बाजूने मस्त असं खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. बरं, मी इथे इटुकले पिटुकले करते, पण मोठेपण एकच मोठं तुम्ही तव्यावर थापून या पद्धतीने करू शकता. अजिबात तुकडे मोडत नाही, व्यवस्थित होतं. झाकण काढूयात. थोडंसं तूप सोडायचं, म्हणजे ते आणखी खुसखुशीत होईल, भाजलं जाईल छान. चला खालच्या बाजूने छान भाजलं गेलंय. मध्यम आचेवर करा, मोठ्या आचेवर करू नका. कमीत कमी 3 ते 4 मिनिटं तरी द्या, म्हणजे ते साबुदाणा शिजेल. साबुदाणा शिजला पाहिजे, करपला नाही पाहिजे. वाह, तुम्ही बघा साबुदाणा छान वाफवला गेलाय, अजिबात कुठे कच्चं असं वाटत नाहीये. आता अगदी हलक्या हाताने वा 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 वा, काय सुरेख रंग आलाय, तुम्ही बघू शकाल. मस्त भाजलं गेलंय. आता इथून पुढे झाकण ठेवायची गरज नाही, हे असंच झाकण न ठेवता खरपूस भाजून घ्यायचं. चला दोनही बाजूने खमंग असं भाजून घेतलंय. काय सुरेख रंग आलाय, तुम्ही बघू शकाल. दुसरी बाजू पण बघूयात. हे बघा, ही बाजू पण मस्त अशी खरपूस भाजली गेली आहे. आता गॅस बंद करते आणि हे थालीपीठाचं प्रकरण काढूयात. लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात, दमानं थोड्या वेळाने खाणार असाल तर जाळीवर ठेवा, म्हणजे मग ते सॉगे नाही होणार किंवा त्याला ओल नाही पकडणार. आता याच प्रकारे सगळे थालीपीठ करायचे. पुढचं थालीपीठ करताना फक्त गॅस बंद करा किंवा मंद आचेवर करा किंवा तवा थोडा वेळ उचलून घ्या. नवरात्र विशेष साबुदाणा थालीपीठ करण्यासाठी लागणारे साहित्य: साबुदाणा, मिरची आलं ठेचा, पाणी, मीठ, शेंगदाण्याचा कूट, दही, काकडी, साजूक तूप, साखर. साबुदाणा, मिरची, आलं, जिरं आणि पाणी घालत हे मिश्रण मुरवून घ्यायचं आणि यात बटाटा किसून घालायचा. आता यात पाणी, मीठ, शेंगदाणा कूट घालत हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटं मुरवून घ्यायचं. आता काकडीची कोशिंबीर करण्यासाठी काकडी किसून घेत दह्यात आलं मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट आणि किसलेली काकडी घालायची. आता साजूक तुपाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे थालीपीठ घालायचं. झाकण ठेवत शिजवून घ्यायचं. झालं आपलं नवरात्र विशेष साबुदाण्याचं झटपट थालीपीठ आणि कोशिंबीर तयार. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक पदार्थ आणि एक व्यक्ती अशी असते की तो पदार्थ फक्त त्यांनाच बनवता येतो किंवा त्या पदार्थाचं नाव कोणाला माहीतच नाहीये किंवा आता तो इतिहास जमा झालेला आहे. आणि असाच एक विस्मरणात गेलेला पदार्थ आज आपल्यासोबत बनवणार आहेत शुभदाताई. शुभदाताई, तुमचं आजच्या या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि खूप गोड दिसताय तुम्ही. थँक्यू. सो आपण आज काय बनवतोय? आज आपण केळी पाक बनवतोय. केळी पाक. केळी पाक मी खरंच प्रामाणिकपणे सांगते, मी पहिल्यांदा नाव ऐकलंय केळी पाक. नाही, बराचसा विस्मरणात गेलेला पदार्थ आहे हा. पूर्वीच्या काळी अगदी रेग्युलरली व्हायचा नैवेद्याला, कारण श्रावण महिन्यात रोज काय काय करणार हा प्रश्न असायचा. त्यामुळं मग बायका वेगवेगळे प्रकार करायचे, त्यामध्ये केळी पाक खूप आवर्जून करायचे, कारण परसदारी भरपूर केळीची झाडं असायची. अगदी बरोबर. तर त्याच्यापासून नवीन रेसिपी करायची, त्यातला केळी पाक हा एक आहे. येस, आता सुरुवात करूयात. तर काय करूयात? आधी पहिल्यांदा साखर गरम करायला ठेवायची. अच्छा. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेणार आहे मी, कारण तूप घातलं की पाक नेहमी छान होतो चवीला आणि लागत नाही. सगळ्यात महत्वाचं खाली जेवढी आपण 1 वाटी साखर घेतलीये, पाक करायला आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये.
आणि हा आता हलवायचा, यानी हलवते मी आता. आणि साखर पण विरघळते आणि पाकही छान होतो. साधारण पाक आपण सुधारासाला करतो ना, तसा पाक करायचा, एक तारी पाक. तर 5 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे, फार वेळ लागत नाही या गोष्टीला. आणि पोळी सोबत पण छान, पोळी सोबत, पुरी सोबत छान लागतो. छान आता हा पाक झालाय. साधारण अशी एक पूर्ण तार आलेली दिसली की हा पाक झालाय असं समजायचं. आणि याच्यामध्ये आता काय करायचं, हे खोबरं आहे, ओलं खोबरं. तर हे ओलं खोबरं घालून शिजवून घ्यायचं छान, 1 मिनिट भर चालेल, म्हणजे शिजवलं तरी. तो चव फार मस्त येते ओल्या खोबऱ्याची. आणि त्यातला रसही छान, त्यामध्ये रसही हे होतो. लगेचच वेलची पावडर घालून घ्यायची. थोडं केशर घातलेलं दूध घालायचं रंगासाठी आणि चवीसाठी. खूप नाही घालायचं, कारण आपण केळी वापरतो याच्यामध्ये. पुरे एवढं, हार्डली 2 ते 3 चमचे घातले तरी छान रंग येतो त्याला. आणि चव पण, केशराची चव केव्हाही चांगली असते. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये केळी आहेत ना, सोलून छान त्याचे तुकडे करून आपण याच्यामध्ये घालायचे. आता ही केळी एक साधारण मिनिटभर फक्त घालून घ्यायची, जास्त नाही घालायची, कारण जास्त शिजली की त्याची चव जाईल. मग ही अशीच दिसली पाहिजे खरं तर. आणि आता सुकामेवा घालून टाकू. मी आता सध्या काजू घेतले आणि बदाम पण घेतले. क्या बात आहे, रंग एवढा सुरेख आलाय. आणि केळीचा इतका मस्त असा खमंग सुगंध दरवळतोय, सुवास दरवळतोय. क्या बात आहे. तर गॅस बंद करू? हो हो हो. आता हे आम्ही थंड करून घेतोय. पण शुभदाताई, मला विचारायचंय की आता एवढे वर्ष तुम्ही कुकिंग करताय आणि आवड पण आहे, तर सुगरणींसाठी काही खास टिप्स आहेत का, ज्या तुमच्या अनुभवातून तुम्हाला आलेल्या आहेत? मी एक टिप सांगते, तशा बऱ्याच टिप्स आहेत, पण आता सध्या इथे सांगते की मी कणिक मळताना नेहमी थोडंसं दूध घालते, किंवा मग साईचं पातेलं असतं त्यात मी रोज कणिक मळते. त्यांनी काय होतं, पोळ्या अतिशय सुंदर होतात, पोळ्या फुलके जे काही करणार आहे, आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या सॉफ्ट राहतात. क्या बात आहे. म्हणजे पातेलं पण तुमचं क्लिनिंगचा वेळही वाचेल, त्रासही वाचेल, आणि कणिकही मळून. क्या बात आहे. खूप छान. आता हा असा तयार झालाय केळी पाक. उपवासासाठी पण खाऊ शकतो, कारण यात बाकी असं काहीच नाहीये. छान आहे आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे. पारंपरिक केळी पाक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साखर, 1 चमचा साजूक तूप, खवलेलं ओलं खोबरं, वेलची पूड, 2 ते 3 चमचे केशराचं दूध, 1 पिकलेलं केळं, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे काप, पाणी. साखरेत तूप आणि पाणी घालून त्याचा 1 तारी पाक तयार करायचा. अशा पद्धतीची तार दिसायला लागल्यावर त्यात ओलं खोबरं घालायचं आणि साधारण 1 मिनिट शिजवून घ्यायचं. आता वेलची पावडर, केशराचं दूध घालायचं आणि ढवळून घेत यात केळीचे काप घालायचे. आणि आता आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा आणि हे मिश्रण एकत्रित शिजवून घ्यायचं. झाला आपला पारंपरिक केळीचा पाक तयार. आज आपण मस्त अशी खुसखुशीत, कुरकुरीत तवसे भाकरी कशी बनवायची ते बघतोय. ही भाकरी बनवण्यासाठी, याला दिरडं घावण म्हणू शकता, काकडी घेतलीये. या प्रकारच्या, म्हणजे हिरवी काकडी, त्याला तवसं म्हणलं जातं. रेग्युलर काकडी जरी वापरली तरी चालेल. आता याचा ना, हा जो देठाकडचा भाग आहे हा कट करून घ्यायचा. काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतली. साल काढून घ्यायची गरज नाहीये, पण तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर काढून घ्या. आता हे याचं ना किस करून घ्यायचं. तर 2 काकड्या मी इथे वापरणार आहे किस करायला. आता या किसलेल्या काकडीमध्ये घालायचा 1 कप बारीक रवा. जाड रवा असेल तो वापरला तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरं, ओल्या नारळाचा चव 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ. आधी आहे ना, सगळ्यात आधी हे जिन्नस काकडीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, कारण काकडीमध्ये भरपूर मॉइश्चर असतं. ते मॉइश्चर आपण रव्यामध्ये छान ॲब्झॉर्ब करून घेऊयात. छानपैकी हे मॉइश्चर ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि हे पीठ ऑलरेडी सैलसर झालेलं आहे. तर यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही. हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे, की जेणेकरून तव्यामध्ये हे घातलं की हे छान स्प्रेड करता येईल इतपतच. आता हे दिरडं किंवा भाकरी बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावर तेल स्प्रेड करूयात. थोडंसं तेल जास्त लावायचं, म्हणजे हे छान खुसखुशीत होतात भाकऱ्या. हे मिश्रण घालायचं
आणि हे छान थालीपीठ कसं आपण स्प्रेड करतो तसंच स्प्रेड करून घ्यायचं. अगदी झटपट होणारा प्रकार आहे हा आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आणि रवा असल्यामुळे पोट भरीच. आता हे छान अशी स्प्रेड करून झाली की झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवर ही छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आता हे खालच्या बाजूने साधारण 3 ते 4 मिनिट मीडियम हीटवर खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. मस्त दिसतंय, छान रसरशीत दिसतंय. ॲट द सेम टाइम हे छान कुरकुरीतही होतं. आता हे उलटोय, वा, तुम्ही बघू शकाल मस्त असं कुरकुरीत होतात हे घावणं. आता इथे दोनही बाजूने ही भाकरी मी छान भाजून घेतली आहे. तुम्ही बघू शकाल मस्त अशी खरपूस भाजून होते. आता हे काढूयात आपण एका प्लेटवर. आता लगेच खाणार असाल तर ताटामध्ये घेऊ शकता, पण थोड्या वेळाने खाणार असेल तर जाळीवर ठेवायचं. काकडीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 हिरव्या काकड्या, 1 कप बारीक रवा, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, तेल. स्वच्छ धुतलेल्या काकडीचा किस करून त्यात रवा, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, जिरं, ओल्या नारळाचा चव आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं. आता तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे तयार केलेलं मिश्रण असं थालीपीठासारखं पसरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. झाली आपली काकडीची भाकरी तयार. अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये मटार मसाला कसा बनवायचा ते बघूयात. सगळ्यात आधी आपण यासाठी जे वाटण लागतं ते वाटण तयार करून घेऊया. मिक्सरचं भांडं आहे, यामध्ये 2 लसूण पाकळ्या, आलं, 2 चमचे डाळवं घालून घ्यायचं आणि याची भरड काढून घ्यायची. तर यामध्ये घालायचे 2 टोमॅटो मध्यम आकाराचे आणि याची छान प्युरी तयार करायची. प्युरी बनवून तयार आहे. आता पुढची प्रोसेस करूया. कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं. जिरं फुललं की बारीक चिरलेला कांदा. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांदा छानपैकी असा खरपूस परतत आला की यामध्ये घालूयात ही टोमॅटोची प्युरी आणि हे एकत्र आता एक 10 ते 12 मिनिटं तरी परतून घेऊया. मसाला इथे छानपैकी परतून झालेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात संडे मसाला, म्हणजे स्पेशल काळा मसाला आहे हा. ही बॅडगी मिरची वाटणामध्येच घालते. चवीपुरतं मीठ, म्हणजे मीठ छान एकजीव होतं. आणि अगदी अर्धा चमचा गूळ. टोमॅटो ना आंबटपणा असतो टोमॅटोमध्ये, तो कमी करण्यासाठी गूळ घातलेला आहे. आता हे एकत्र एकजीव परतून घेऊयात 2 ते 3 मिनिटं. आता मटार शिजवूयात. इथे ही प्रोसेस मी बनवतेय कुकरमध्येच. सो अर्धा किलो मटारचे हे दाणे आहेत. कुकरमध्ये केल्यामुळे काय होतं, हा मटार श्रिंक नाही होत आणि छान असा एकसंध शिजला जातो, मऊसूत शिजला जातो. हे करूयात छान एकजीव. चला, हे छान असं कोटिंग आलं की यामध्ये घालूयात पाणी. खूप पाणी नाही घालायचं, 1 पाव कप पाणी पुरेसं होतं. म्हणजे डिपेंड्स तुम्हाला कितपत घट्ट आणि सैल हे खायची आहे मटार मसाला, पण इतकं पुरेसं आहे. आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी फक्त काढून घ्यायची. इथे मटार मसाला मस्तपैकी वाफवून आहे तयार. वाह, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय मस्त दिसतोय मटार. आणि ही तर्री जी आहे ती तर्री देखील मस्त दिसते आणि मटार छान शिजलाय. गरमागरम वाफाळता भात आणि मटार, आहा, भन्नाट कॉम्बिनेशन लागतं हे चवीला. मटार मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 मोठे चमचे डाळवं, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, 2 कांदे, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गूळ, 500 ग्रॅम मटार, पाणी. मिक्सरमध्ये लसूण, आलं आणि डाळवं घालून त्याची भरड करायची. आता यात टोमॅटो घालून
हे मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा आणि यात तयार केलेली प्युरी घालायची आणि परतून घेत त्यात संडे मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ, गूळ घालून एकत्र परतायचे. आता यात मटारचे दाणे आणि पाणी घालून मध्यम आचेवर एक शिट्टी काढायची. झाला आपला ताजा मटार मसाला तयार. आज आपण ना मस्त असा जिभेवर विरघळणारा मैसूर पाक कसा बनवायचा ते बघतोय. मस्त होतो, याचं टेक्स्चर जबरदस्त होतं आणि मुख्य म्हणजे कमीत कमी साहित्य, जेमतेम फक्त 3 इन्ग्रेडियंट लागतात हा मैसूर पाक बनवण्यासाठी. सो सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी इथे मी एक पातेलं घेतलंय. यामध्ये घालूयात 1 कप साजूक तूप आणि त्याच सोबत यामध्ये मी घालते अर्धा कप तेल. तेल घालणं अत्यंत गरजेचं आहे हा मैसूर पाक बनवताना. आता मी गॅस करते सुरू आणि हे छान ना एकत्र मेल्ट करून घ्यायचं, तूप आणि तेल. इथे बघू शकाल तेल आणि तूप छान मेल्ट झालेलं आहे. आता हे साईडला काढूयात, गॅस बंद. आणि आता मी एक बाउल घेते. बाउलमध्ये 1 कप बेसन इथे छान मी व्यवस्थित चाळून घेते. चाळून घेणं गरजेचं आहे म्हणजे बेसनच्या गुठळ्या राहत नाहीत. बेसन व्यवस्थित चाळून झालं की हे जे तेलाचं मिश्रण आहे, तूप आणि तेल, यातलं अर्ध मिश्रण आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. खूप कडकडीत गरम मिश्रण नाही करायचं आणि हे छान मिक्स करूया. तुम्ही बघू शकाल गुठळ्या अजिबात राहत नाही मिश्रण हे बेसन चाळून घेतल्यामुळे. आता आपण मैसूर पाक बनवायला सुरू करूया. आता बनवायचा आहे साखरेचा पाक. यासाठी इथे घ्यायची आहे 1 कप साखर. हे मेजरमेंट्स आहेत ना परफेक्ट आहेत, त्यामुळे जराही इकडे तिकडे करू नका. आणि अर्धा कप पाणी. आता याचा 1 तारी आपल्याला पाक करायचा. अगदी घट्ट दाटसर पाक बनवायची गरज नाही, 1 तारीच पाक आपण इथे बनवून घेतोय. इथे बघू शकाल इथे साखर विरघळली आणि छान उकळी आली आहे. आता मध्यम आचेवर आणखी 5 मिनिटं हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता इथे मी ना हा पाक छानपैकी 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतला आणि आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूया. आणि हा आहे ना 2 चिमटीमध्ये पकडला तर हलकासा स्टिकी आहे, तुम्ही बघू शकाल. खूप असे तार वगैरे पण येत नाहीये, इतक्याच कन्सिस्टन्सीचा करायचा. आता या पाकमध्ये आपण हे जे बेसनचं मिश्रण करून ठेवलेलं आहे आधी, हे मिश्रण घालूयात. सगळं मिश्रण ॲट अ टाइम घालायचं आणि हे पटकन मिक्स करून घेऊयात. एक साधारण 7 ते 8 मिनिटं हे छान असं कुक करून घ्यायचं आहे पाकामध्ये बेसनचं मिश्रण, जोवर हे हलकंसं दाटसर होत नाही तोवर. 5 मिनिटं झाले की तुम्ही बघू शकाल इथे पाक छान ॲब्झॉर्ब झालेला आहे या बेसनच्या मिश्रणात. आणि हे ना मध्यम आचेवर मीडियम हीटवर एकसारखं ढवळत राहायचं आहे, अजिबात मिक्स करायचं, थांबायचं नाही आहे. आणि इथे बघू शकाल पाक व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेला आहे. आता इथून पुढची प्रोसेस आहे ना अजिबात हाय हीटवर करायची नाही, लो टू मीडियम हीट अगदी मंद आचेवर करायचं आहे. तुम्ही जर हाय हीटवर केलं तर याचा सॉफ्ट मैसूर पाक नाही होणार, कडक मैसूर पाक होईल. आता हे जे तूप आणि याचं मिश्रण आहे पळी पळीभर मी यामध्ये घालणार आहे. ॲट अ टाइम 1 पळीच घालणार आहे, सगळं नाही घालणार. आता हे कंबाईन करूयात आणि हे छान या मिश्रणामध्ये ॲब्झॉर्ब करून घेऊयात. आता हे पहिलं तूप छान ॲब्झॉर्ब झालं आणि तुम्ही बघू शकाल अगदी लो टू मीडियम हीटवर मी हे ठेवलं आहे. आता आणखी 1 पळी तूप घालूयात आणि हेही छान मिक्स करून घेऊयात. मस्त, अगदी तुम्ही बघू शकाल मंद आचेवर मी ही प्रोसेस करते, अजिबात हाय हीट करायचे नाही. बबली हे मिक्सचर झालं नाही पाहिजे, नाहीतर मग त्याचा कडक मैसूर पाक होईल. आता हे उरलेलं तूपही मी यामध्ये घालून घेते लास्ट बॅच आणि हेही छान यामध्ये ॲब्झॉर्ब करून घ्या. पूर्ण तूप यामध्ये ॲब्झॉर्ब झालं आणि हे मिश्रण तयार झालं. हे कसं ओळखायचं, तुम्ही बघू शकाल या मिश्रणाला ना मस्त अशी ग्लेज आलेली आहे, खूप सुंदर दिसते. आणि आणखी एक आहे की तुम्ही ना थोडंसं असं थेंबर मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या. या मिश्रणाची छान अशी गोळी व्हायला सुरुवात झाली, याचा अर्थ हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे. अजिबात स्टिकी नाही आहे, तुम्ही बघू शकाल मस्त असे याची गोळी बनवून तयार होते. आता काय करूयात, आता एक ट्रे, गॅस बंद करायचा. सगळ्यात आधी एक ट्रे घ्यायचा. 6 बाय 6 इंचाचा हा चौकोनी ट्रे आहे. याच्या खाली ना मी बटर पेपर लाईनअप करून घेतला, म्हणजे मग हे मैसूर पाक काढायला सोपं जाईल. आता हा या ट्रेमध्ये घालूयात, टॅप करायचं
आणि यावर पटकन झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास झाकण ठेवून हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. आता ही वडी हलकीशी थंड झाली आहे. आपण याचे ना स्लाइसेस करून घेऊयात. तुम्ही बघू शकाल मस्त अशा वड्या पडतात. आणि आता हा मैसूर पाक आपण एका प्लेटवर काढून घेऊयात. वा, आणि बटर पेपरमुळे बघा हे फार इझी पडतंय. तुम्ही बघू शकाल काय सुंदर टेक्स्चर दिसतंय. मेल्ट इन माउथ, मस्त असं तूप आतपर्यंत आहे. तो जो दुकानामध्ये मैसूर पाक मिळतो ना त्याला जसं आतमध्ये छान असं कॅरमलायझेशन होतं, परफेक्ट तसं कॅरमलायझेशन आतपर्यंत झालेलं आहे. क्या बात आहे. मुख्य म्हणजे अगदी सोपी रेसिपी आहे, नो फेल आहे आणि फटाफट बनवून तयार होते. झटपट घी मैसूर पाक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साजूक तूप, अर्धा कप तेल, 1 कप बेसन, 1 कप साखर, अर्धा कप पाणी. साजूक तुपात तेल घालायचं आणि वितळून घ्यायचं. आता बेसन चाळून घेत यात थोडं तयार केलेलं तुपाचं मिश्रण घालायचं. आता साखरेत पाणी घालायचं आणि उकळी काढायची. अशा पद्धतीने हलकासा दाटसर पाक तयार करायचा. आता पाकात बेसनाचं मिश्रण घालायचं आणि ढवळून घेत यात तूप घालत मंद आचेवर शिजवून घ्यायचं. आता भांड्यात अशा पद्धतीने हे मिश्रण घालायचं आणि याच्या वड्या करायच्या. झाला आपला झटपट मैसूर पाक तयार.